नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। वर्धा जिल्ह्यामध्ये आंबा पिकाची फळबाग मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे। या पिकाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून एक दिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। वर्धा जिल्ह्यात फळ पिकाखालील क्षेत्र वाढावं या उद्देशाने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहाय्यक संचालक शंकर तोटावार यांनी दिली। पारंपरिक पिकांपेक्षा काही प्रमाणात फळबाग क्षेत्रात वाढ करावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले। वर्धा जिल्ह्यामध्ये फळपिकाखालील क्षेत्र वाढावं या उद्देशाने कृषी विभागामार्फत आम्ही आज कार्यशाळा आयोजित केली होती। त्या कार्यशाळेसाठी भगवानराव कापसे साहेब जे केशर आंब्याच्या बाबतीत तज्ञ आहेत, आंब्याच्या लागवडी कशा करायच्या, आंब्यामध्ये प्रति एकरी दर महिन्याला कमीत कमी 25 ते 35 हजार रुपये निव्वळ उत्पन्न राहील हे तंत्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण वर्धा जिल्ह्यात पाहिलं तर फक्त आंब्याचं क्षेत्र 115 हेक्टर क्षेत्र आहे। आम्ही कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत ज्या लोकांना आंबा लागवड करायची आहे अशा लोकांना आज आम्ही इथे बोलवलंय आणि आंबा लागवडीचं तंत्रज्ञान काय आहे आणि आंबा हे आपण शेतावरती लागवड करून त्याचं उत्पन्न सुद्धा आपण घेऊ शकतो ही संकल्पना म्हणजे आपण आंब्याचं झाड मागे जर बघितलं आपण प्रत्येकाच्या शेतात एखादा 2 झाड असायचे, फक्त आपण खाण्यापुरतंच वापरायचो, परंतु आंब्याचं सुद्धा आपण आपल्या शेतावरती आर्थिकदृष्ट्या उत्पन्न मिळवण्यासाठी लागवड करून सुद्धा आपण उत्पन्न घेऊ शकतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे। आम्ही त्यासाठी इच्छुक जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आम्ही बोलले। त्याच्यासाठी शासनाच्या योजना सुद्धा आहे, रोजगार हमी योजना आहे, त्याचबरोबर भाऊसाहेब फुलकर योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना अनुदान उपलब्ध करून देणार आहे आणि ही लागवड करत असताना आम्ही क्लस्टर बेसिसवर एकाच ठिकाणी 5 ते 10 हेक्टर 20 एकर असं होईल ह्या पद्धतीने नियोजन केले। शेतकरी बांधवांना आव्हान म्हणजे आपण जे पारंपरिक पिकं जे घेतो त्या पिकापेक्षा आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांनी जास्त हाय व्हॅल्यू क्रॉप ज्याला म्हणतो आपण, फळबाग असेल, भाजीपालाकडे सुद्धा समजा 10 एकर जर आपल्याकडे एकूण क्षेत्र असलं तर एखादा एकर तरी फळबाग शेतकऱ्यांनी जर केलं तर त्याचा आर्थिक उत्पन्नावर निश्चितच भर पडेल। ह्या उद्देशानेच आपण शेतकऱ्यांना ही कार्यशाळा आयोजित केली। 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे। सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। संपर्क साधा 86 05 24 50 80। लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7।